नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मिडवॅप्स अकॅडमीमध्ये. तर आजच्या या स्पेशल क्लासमध्ये आता आपण स्पेशल MCQ वाली सिरीज सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे असे डिफरंट स्ट्रॅटेजीज, एक्सपेक्टेड MCQs, त्याच्यानंतर एक्झाम पास करताना टाईम मॅनेजमेंट कसं करायचा, त्याच्यानंतर आता जेवढे तुमच्याकडे दिवस राहिले त्याच्यात प्लॅन कसं करायचा, असे मी सगळे व्हिडिओज बनवून टाकणार आहे. तर स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघत जा, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ सुरू करू. तर आजचा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ, आपला पहिला स्पेशल व्हिडिओ. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. स्ट्रॅटेजीज, तर स्ट्रॅटेजी कुठल्या, तर कुठलाही प्रश्न आला तर त्या प्रश्नाला कसं सामोरे जायचं, काय डोक्यात ठेवायचं, त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर अचूक मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपला स्कोर झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे, तर पहिली स्ट्रॅटेजी कुठली आहे आपली? पहिली स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे रीड दी क्वेश्चन. रीड द क्वेश्चन केअरफुली. सिंपल गोष्ट आहे ही, खूपच सिंपल गोष्ट आहे की क्वेश्चन कसा रीड करायचा आहे, केअरफुली. फार सिंपल गोष्ट आहे, पण ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला मी सांगतो कुठलाच प्रश्न तुमचा रॉंग होणार नाही. 100% गॅरंटी. हे का म्हणतोय मी, कारण मॅक्सिमम वेळा काय होते, आपण प्रश्न वाचताना चुकी करतो. आता हा प्रश्न घेतलाय मी इथे, है ना. इथे काय विचारलंय, लाईफ स्पॅन ऑफ फिटल आरबीसी. आता आपल्या डोक्यात काय भरून आहे, आरबीसी म्हटलं आणि आरबीसीचा लाईफ स्पॅन म्हटलं की 120 days, हे पाठ करून ठेवलंय आपण. बरोबर आहे, हे आपल्या डोक्यात भरून आहे. आणि इथे बघा, ते प्रश्न बनवणारे लोक खूप दिमागवाले लोक असतात. ते काय करतात, बरोबर पहिला ऑप्शन काय देतात आपल्याला, 120 दिवस दिलेला आहे त्यांनी. बरोबर आहे, पण प्रश्न जर आपण केअरफुली वाचला, आता ही स्ट्रॅटेजी अप्लाय करू आपण. ठीक आहे, प्रश्न काय करायचा, केअरफुली वाचायचा. इथे काय म्हटलंय, फिटल आरबीसीस म्हटलंय, अडल्ट आरबीसी नाही म्हटलंय. अडल्ट आरबीसीचा जो पूर्ण त्यांचा जो पूर्ण काळखंड असतो, पूर्ण लाईफ स्पॅन असतो, है ना, तो किती असतो, 120 दिवस असतो अडल्ट आरबीसीचा. ठीक आहे, पण इथे विचारलाय फिटल आरबीसीज. तर फिटल आरबीसीजचा जो लाईफ स्पॅन असतो तो 80 दिवसांचा असतो. किती असतो, 80 दिवसांचा. तर हे आता लक्षात घेऊन घ्या. आता तुम्हाला सांगितलं मी, ठीक आहे, फिटल आरबीसीज 80 दिवस, आणि अडल्ट आरबीसीज किती असतात, 120 दिवस. आता मी हा शब्द अडल्ट वापरतो, याचा अर्थ असं नाही की लिटरली अडल्ट म्हणून घ्यायचा आहे. बाळ जन्मल्यानंतर त्याच्या सगळ्या सर्व्हिसेसचा जो लाईफ स्पॅन असतो तो 120 days असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. फक्त फिटल आरबीसी जे असते त्याचा जो लाईफ स्पॅन असतो तो 80 दिवस असतो. आता हा प्रश्न मी तुम्हाला सांगितला, सोपा प्रश्न होता, पण याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स कळते की प्रश्न नीट वाचणं किती गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर पहिली स्ट्रॅटेजी, रीड द क्वेश्चन केअरफुली. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आता सेम आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न करू. विच ऑर्गन इज प्रायमरी साईट ऑफ हिमॅटोपोइसिस इन अ फिटस बिफोर मिड प्रेग्नन्सी. बघा, प्रश्न कशाचा आहे, हिमॅटोपोइसिस. काही लोक हिमॅटोपोइसिस असं पण लिहितात. ठीक आहे, पोइसिस. तर हिमॅटोपोइसिसचा अर्थ होतो की जिथे रक्त बनते, रक्त बनण्याच्या प्रक्रियेला आपण हिमॅटोपोइसिस म्हणतो. हे सगळ्यांनाच माहिती, सगळ्या नर्सिंगवाल्यांना माहित आहे. ठीक आहे, इन फिटस विचारलं आहे, इन फिटस, पण बिफोर मिड प्रेग्नन्सी, हे खूप महत्वाचं आहे. हे शेवटचे जे 3 शब्द आहेत ते फार महत्वाचे आहे, आणि म्हणून इथे प्रश्न केअरफुली वाचणं महत्वाचं आहे. तर केव्हा विचारलाय, बिफोर मिड प्रेग्नन्सी. तो 2 ठिकाणी होत असते कॉमनली. सगळ्यात कॉमन साईट जर म्हटलं आपण, कॉमन साईट ऑफ हिमॅटोपोइसिस, हिमॅटोपोइसिसची सगळ्यात कॉमन साईट तर फिटसमध्ये विचारलं असेल. ठीक आहे, फिटसमध्ये, तर फिटसमध्ये असते लिव्हर. ठीक आहे, सगळ्यात कॉमन साईट कोणती आहे, लिव्हर. आणि जर अडल्टमध्ये विचारलं तर ती असते बोन मॅरो. आता बोन मॅरो सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की ब्लड कुठे बनते, बा बोन मॅरोमध्ये बनते. आणि बघा, यांनी बरोबर पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, बोन मॅरो दिलाय. आणि जर आपण चुकी केली प्रश्न वाचताना तर बिघडलं सगळं काम. म्हणून प्रश्न बरोबर वाचायचा. विच ऑर्गन इज प्रायमरी साईट ऑफ हिमॅटोपोइसिस इन फिटस बिफोर
मिड प्रेग्नन्सी. बिफोर मिड प्रेग्नन्सीचा यांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे? तर यांना असं म्हणायचं आहे की बा आता फिटसचे तीन तीन पिरियड असतात, ठीक आहे. एक असते एम्ब्रियॉनिक, ठीक आहे. एम्ब्रियॉनिक पिरियड असते पहिले 2 महिने. कन्सीव्ह केल्यानंतर पहिले जे 2 महिने असतात ना, ते असते एम्ब्रियॉनिक पिरियड. तर याच्यामध्ये हिमॅटोपोइसिस कुठे होते? रक्त कुठे बनते? योक सॅकमध्ये, ठीक आहे. हे एम्ब्रियॉनिक आहे, हे फिटस नाही आहे. आता फिटस येते. फिटसमध्ये पहिले 2 ते 6 महिने, ठीक आहे. म्हणजे मिड प्रेग्नन्सी किती महिन्याची असते? 9 महिन्याची. त्याचा अर्थ करा 4.5 महिने. तर 4.5 महिन्याच्या कालखंडात मध्ये लिव्हरमध्ये बनते. कुठे बनते? लिव्हरमध्ये रक्त बनते. आणि त्याच्याच व्यतिरिक्त फक्त लिव्हर नाही, लिव्हर, स्प्लीन, त्याच्यानंतर थायमस ग्लँड आणि लिम्फ नोड, ह्या सगळ्या ठिकाणी काय बनते? रक्त बनते. पण इथे समजण्याची गोष्ट कुठली आहे? समजण्याची गोष्ट आहे, यांनी प्रायमरी साईट विचारली आहे बघा प्रश्नामध्ये. प्रायमरी साईट विचारली आहे, पहिली जागा कोणती आहे? तर त्याचा आन्सर लिव्हर येते, ठीक आहे. आणि मी ते तर सांगितलं तर तुम्हाला फिटस, त्याच्यानंतर रेड बोन मॅरोमध्ये जाते. तर फिटस 6 महिन्याच्या वर जर गेलं फिटस, तर त्याच्यानंतर रेड बोन मॅरोमध्ये जाते, ठीक आहे. पण इथे आपल्याला इम्पॉर्टन्स कळते कशाचं? प्रश्न नीट वाचण्याचं, ठीक आहे. तर याचा आन्सर काय आहे? लिव्हर. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. आणि तुम्हाला नेक्स्ट स्ट्रॅटेजी पण सांगतो. दुसरी सर्वात इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आपली कुठली आहे? ती म्हणजे एलिमिनेट इनकरेक्ट ऑप्शन. एलिमिनेट इनकरेक्ट ऑप्शन्स. आता याचा अर्थ काय होते? सिंपल आहे की तुम्ही प्रश्न वाचला, जसा इथे प्रश्न आहे, हेमॅटोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटी इन्क्लूड्स. हेमॅटोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटी प्रश्न वाचला. आता प्रश्न वाचल्यानंतर त्याचा अर्थ डोक्यात टाकायचा. हेमॅटोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटी विचारली आहे. हेमॅटोलॉजिकल म्हणजे रक्ताशी रिलेटेड आहे. तुम्हाला नाही कळलं तरी चालते, तुम्हाला माहिती नसलं तरी चालते, फक्त दिमागात नाही लॉजिक लावायचं आहे, ठीक आहे. हेमॅटोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटी आहे म्हणजे काहीतरी बिघडलेलं काम आहे. हेमॅटोलॉजिकल आहे म्हणजे रक्ताशी निगडित आहे, ठीक आहे. आता प्रश्न वाचू आपण. पॉलीयुरिया, आता याच्यात तर युरिया आला. युरिया कशाशी रिलेटेड शब्द आहे? किडनी, बरोबर आहे. किडनीशी रिलेटेड आहे म्हणजे हे रक्ताशी रिलेटेड आहे का? नाही. ब्लडशी रिलेटेड आहे? नाही. तर किडनीशी रिलेटेड आहे म्हणजे हे ऑप्शन तर तसंच गेलं. नेफ्रायटिस आपण वाचलाय. नेफ्रायटिस म्हणजे काय होते? इन्फ्लामेशन ऑफ किडनी, बरोबर आहे. तर हे ऑप्शन तसंच गेलं. अजून आपल्याला माहिती नाही आन्सर कुठला आहे, ठीक आहे. पण आपण फक्त लॉजिक लावतोय. त्याचं हिमॅच्युरिया बघा, हिमॅच्युरियामध्ये 2 गोष्टी आल्या. युरिया आलाय म्हणजे किडनीशी रिलेटेड आहे, आणि हिम आलाय म्हणजे ब्लडशी रिलेटेड आहे, ठीक आहे. पण आपल्याला विचारलं काय? हिमॅटोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटी विचारली आहे. किडनीवाली विचारली आहे का? नाही. म्हणजे हे पण नाही आहे. मग उरलं काय? अनिमिया आपल्याला माहिती आहे. अनिमिया काय असते? ब्लडशी रिलेटेड आहे, तर हे पास होते. तर आपला आन्सर हे येते, ठीक आहे. आता इथे अनिमिया जरी नसतं, इथे जर सपोज काही वेगळं असतं, ठीक आहे, सिकल सेल असतं, तर आपलं आन्सर सिकल सेल आलं असतं. म्हणजे जे काही ऑप्शन आहे जे थोडं बहुत काय रिलेटेड होत आहे आपल्या स्टेमशी, म्हणजे आपल्या प्रश्नाशी, तर ते आपण करू शकतो. आता एलिमिनेट इनकरेक्ट ऑप्शन, तर इथे आपण काय केलंय? इनकरेक्ट ऑप्शन्सला एलिमिनेट केलाय, ठीक आहे. ऑप्शन सगळे बघितलं आपल्या क्वेश्चनशी कोणता मिळतं जुळतं आन्सर आहे, आणि ते आपण एलिमिनेट केलं. आणि ते केल्यामुळेच काय आलं? आपलं आन्सर निघून आलं, ठीक आहे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता, एकदम बढिया स्ट्रॅटेजी आहे. चला, असाच एक आणखी एक प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड, ठीक आहे. काय म्हणते? डिऑक्सिजनेटेड. आणि ऑप्शन पाहूया आपण. ॲओर्टा दिलाय, पल्मनरी आर्टरी, सबक्लॅव्हिन आर्टरी, पल्मनरी वेन. पण इथे आपण ती स्ट्रॅटेजी लावणार आहे. ते आपण इथे 2 स्ट्रॅटेजी लावणार आहे, ठीक आहे. पहिली जे बघितली आपण कुठली आहे? रीड क्वेश्चन केअरफुली, आणि दुसरी एलिमिनेट इनकरेक्ट ऑप्शन, ठीक आहे. क्वेश्चन आपण बरोबर असला, जास्त काही आहे नाही याच्यात फक्त विचारलंय डिऑक्सिजनेटेड ब्लड विचारलंय, म्हणजे ब्लू लक्षात ठेवायचं, BLUE, ब्लू. आणि याचं एक्सेप्शन लक्षात ठेवायचं. ब्लू वाला एक्सेप्शन काय आहे? पल्मोनरी आर्टरी काय आहे? एक्सेप्शन आहे, ठीक आहे. तर हे आपल्याला एवढं माहित असलं जमलं काम आपलं. आता काय म्हणते? डिऑक्सिजनेटेड ब्लड शोधा. ॲओर्टा, तर आपल्याला माहिती आहे आर्टरी म्हटलं तर कोणतं? ऑक्सिजनेटेड. आणि वेन म्हटलं तर कोणतं आहे? डिऑक्सिजनेटेड. आता लावायचा दुसरा फॉर्म्युला, कोणता? एलिमिनेट इनकरेक्ट ऑप्शन. तर याच्यातले वेनवाले ऑप्शन
वेनवाला ऑप्शन आपलं उत्तर असू शकते. आपल्याला आर्टरीवाले ऑप्शन काढून टाकायचे आहे. अओर्टा सर्वात मोठी आर्टरी असते, म्हणजे हे नाही. पल्मनरी आर्टरी पाहून घेऊले, ठीक आहे. आर्टरी म्हणजे नाही असणार. सबक्लेव्हियन आर्टरी नाहीच असणार. पल्मनरी वेन, हे वेन दिसते पण हे पल्मनरी आहे. पल्मनरी वेन मध्ये ऑक्सिजनेटेड, हे एक्सेप्शन आहे. तर यांनी काय केलं, इथे इथे दोन ऑप्शन असे टाकले आहे जे सारखे सारखे आहे बघा. पल्मनरी आर्टरी, पल्मनरी वेन, बरोबर आहे. तर आपल्याला विचार करायला लागेल की एक्सेप्शन असते. आता मी सांगितलं तुम्हाला ब्लू हा डिऑक्सिजनेटेड, डिऑक्सी, पण याचं एक्सेप्शन काय आहे, पल्मनरी आर्टरी. म्हणजे पल्मनरी आर्टरीमध्ये हे आर्टरी असून सुद्धा याच्यात कुठलं ब्लड असते, डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. तर आपला आन्सर काय असणार, पल्मनरी आर्टरी असणार आहे, पल्मनरी वेन नाही. तर आपण इथे दोन स्ट्रॅटेजी लावल्या. कुठल्या आहे, क्वेश्चन केअरफुली वाचला, डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हटलं आहे, डिऑक्सिजनेटेडच शोधला आपण. दुसरं म्हणजे एलिमिनेट केलं बाकी ऑप्शन्सला, ठीक आहे. आपण वेन काढून टाकली, सगळ्या आर्टरी काढून टाकल्या, अओर्टा काढला, सबक्लेव्हियन आर्टरी काढली आणि पल्मनरी वेन काढली. वेन का बरं काढली, कारण आपल्याला माहिती आहे ते काय आहे, एक्सेप्शन आहे म्हणून, ठीक आहे. असंच आपल्याला आता अशी स्ट्रॅटेजी लावायची आहे. चला तिसरी स्ट्रॅटेजी बघूया आपण. तिसरी स्ट्रॅटेजी फार सिंपल आहे, ते लिहितो मी तुमच्यासाठी, तुम्ही नोट्स बनवून घ्यायच्या. आन्सर क्वेश्चन यू नो फर्स्ट. काय आपली स्ट्रॅटेजी, आन्सर questions you know first. तर आता तुमच्याकडे 100 प्रश्न येणार, बरोबर आहे. 100 प्रश्नापैकी ते प्रश्न पटापट सोडवायचे जे प्रश्न तुम्हाला ऑलरेडी येतात. म्हणजे त्या प्रश्नाकडे पाहून तुम्हाला कळेलच की बा नाही, हा प्रश्न मला येतो. जसा आता हा प्रश्न आहे, इजलँड्स ऑफ लँगरन्स आर प्रेझेंट इन. ते याच्यात ऑप्शन वाचायची गरज नाही आहे, ठीक आहे. ऑर्गन विचारला ना, इजलँड्स ऑफ लँगरन्स. इजलँड्स ऑफ लँगरन कुठे असतात, कोणीही बच्चा पण सांगेल, पहिल्या वर्गातला बच्चा म्हणजे फर्स्ट इयरचा नर्सिंग स्टुडंट पण सांगेल की याचा आन्सर पॅनक्रियाज असते. इजलँड्स ऑफ लँगरनमध्ये बीटा सेल असतात. बीटा सेल काय सिक्रेट करते, इन्सुलिन सिक्रेट करते. हे लहान लेकरू सांगते, बरोबर आहे. तर आता हे पटकन आलं आपल्याला. तर असे जे प्रश्न आहे ना, असे प्रश्न पटापट पहिले करून टाकायचे, ठीक आहे. कम्प्युटरवर जर तुम्हाला आला पेपर तर खूपच छान आहे, कारण मग तुम्हाला सगळे क्वेश्चन एकासोबत, तिथे जे नाही केलेले क्वेश्चन असतात त्यांचा कलर कोड दुसरा असतो, तर तुम्ही पटकन बघू शकता. पण स्ट्रॅटेजी काय वापरायची आपल्याला, आन्सर क्वेश्चन्स यू नो फर्स्ट. पहिले जे प्रश्न तुम्हाला येतात ते सगळे प्रश्न पटापट सोडून घ्यायचे, ठीक आहे. स्ट्रॅटेजी नंबर 3 सिम्पलची आहे. चलो त्याच्यानंतरची स्ट्रॅटेजी बघू आपण. स्ट्रॅटेजी नंबर 4. स्ट्रॅटेजी नंबर 4 आहे, सिलेक्ट द बेस्ट आन्सर. सिलेक्ट द बेस्ट आन्सर. सिलेक्ट द बेस्ट आन्सर, ठीक आहे. म्हणजे आता प्रश्न असे येतील तुमच्याकडे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रायोरिटी दिलेली आहे. जसं मास्लोचा हायरार्कीचा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये टाकला होता मी, त्याच्यात प्रायोरिटी बघावं लागते. तसा हा प्रश्न इथे जो दिलेला आहे मी एक्झाम्पल म्हणून, ठीक आहे. प्रश्न बघूया म्हणजे तुम्हाला मी समजून सांगता येईल मला बरोबर तुम्हाला. यू आर प्रोव्हाइडिंग नर्सिंग केअर टू प्रीटर्म न्यूबॉर्न बेबी, ठीक आहे. प्रीटर्म न्यूबॉर्न बेबीला नर्सिंग केअर देतोय. विच असेसमेंट फाइंडिंग वुड अलर्ट द नर्स टू द पॉसिबिलिटी ऑफ रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ठीक आहे. पॉसिबिलिटी विचारली आहे आणि त्या पॉसिबिलिटीचं असेसमेंट फाइंडिंग विचारलं आहे, ठीक आहे. आणि कोणामध्ये, प्रीटर्म न्यूबॉर्न बेबीमध्ये. 3 गोष्टी सापडल्या, अंडरलाईन केल्या. हे आपली स्ट्रॅटेजी झाली इथे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन बरोबर समजलेला आहे. पहिली स्ट्रॅटेजी लावली आपण. दुसरी स्ट्रॅटेजी काय आहे आपली, एलिमिनेट इनकरेक्ट ऑप्शन. आता एलिमिनेट करू शकतो का पाहायचं. तर क्वेश्चनवर थोडासा विचार करून घ्यायचा आधी, ठीक आहे. काय म्हणते ते, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. आता हा तुम्ही वाचला असो की वाचला नसो, दोन्ही केसमध्ये तुम्हाला याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं तुम्हाला सिम्पल सांगतो मी. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम नाव आहे याचं, म्हणजे रेस्पिरेटरीमध्ये डिस्ट्रेस असेल याला, असं समजून घ्या. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. आता रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणलं तर रेस्पिरेटरी सिस्टम आला. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये लंग्स येते, तोंड येते, गळा येते, बरोबर आहे. तर रेस्पिरेटरी सिम्पटम, आता रेस्पिरेटरी सिस्टमला आपण असेस कसं करतो, असेसमेंट कसं करतो त्याचा, तर आपण हार्टचे साऊंड बघतो, साऊंड ऐकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पण ते कशात करतो, अडल्टमध्ये करतोय आपण. हार्टचे साऊंड, त्याला विचारतो दुखतंय का रे बाबा, तर तो सांगेल आपल्याला. पण इथे कोणात विचारलंय, प्रीटर्म न्यूबॉर्न बेबीमध्ये विचारलंय, बरोबर आहे. तर मग तुम्हाला बघावं लागेल है ना. तर बच्चे सर्वात जास्त काय करतात, क्राय करतात, बरोबर आहे, क्राय करतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याला श्वास घेताना बघू शकता, ठीक आहे. तर ब्रीदिंग बघू शकता, ठीक आहे, ब्रीदिंग बघू शकतो. त्याच्यानंतर बच्चांमध्ये आपण तुम्ही वाचलं असेल पेडियाट्रिकमध्ये, सायनोसिस दिसतं, बरोबर आहे, सायनोसिस. त्याच्यानंतर आणखी कशामुळे माहिती पडू शकते तुम्हाला, श्वास, ते आलं, तिन्ही ऑप्शन आले तर बरोबर.
क्राय ब्रीदिंग सायनोसिस. आता रेस्पिरेटरी डिस्ट्रेसचा अर्थ आपण असा असा काढला. आता आपण वाचलेलं नाही असं ठरवून घेऊ की रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम आपण वाचलाच नाही आहे, आपल्याला माहित नाही काय आहे तो, पण आपण आपलं लॉजिक लावतोय प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी. ठीक आहे, तर पहिलं आहे, आता दुसरी स्ट्रॅटेजी लावतोय आपण, एलिमिनेशन इनकरेक्ट ऑप्शन. ब्रॅडिपनियन हायपोटेन्शन, हे बाबा ब्रॅडिपनिया असू शकते, पण हायपोटेन्शन माहिती नाही आम्हाला, कारण हा कशाशी रिलेटेड आहे, हार्टशी रिलेटेड आहे. तर मग हा असूही शकते नसूही शकते, पाहून घेऊया आपण. वीक क्राय आणि इरिटेबिलिटी म्हणते, वीक क्राय म्हणते, वीक क्राय. आता जर याला डिस्ट्रेस होत असन, त्याला श्वास घ्यायला तकलीफ होत असन, तर वीक क्राय राहू शकते का? जोराजोरानं रडण ना, तो हळू कसा रडणार आहे, बरोबर आहे. तर हे तर नाही असू शकत बा. इसेन्संट क्राय अँड सायनोसिस. इसेन्संट क्राय, आता तर हा शब्दच माहिती नाही आपल्याला, आपण असं कन्सिडर करतो की आपल्याला याच्यातलं काहीच माहिती नाही, आपण अनपढ आहोत असं समजून घेऊ. आता इसेन्संट क्राय काय असते पा आपल्याला माहीतच नाही, पण सायनोसिस आपल्याला माहित आहे, तर मग हे असू शकते बा याचा आन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे टकिपनिया म्हणते आणि रिट्रॅक्शन म्हणते. टकिपनिया म्हणजे होते जास्त श्वासोश्वास जास्त वाढलेला आहे. आता एखाद्या व्यक्तीला जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याचा श्वास वाढेल, बरोबर आहे. तर मग हे असू शकते, टकिपनियाला होत आहे. रिट्रॅक्शन म्हणजे मागे जाते, चेस्ट मागे जाते, त्याला रिट्रॅक्शन म्हणते, सिंपल आहे. तर रिट्रॅक्शन आपल्याला असू शकते, तर याच्यात दोन्ही बसून राहिले आपले, हे बसून राहिलं आणि हे बसून राहिलं. वरच्या याच्यातलं बसते म्हणा, इसेसंट क्राय आपल्याला माहित नाही फक्त, आणि सायनोसिस तर बसते. मग ते याचा आन्सर एक तर सी असन नाही तर डी असन. ठीक आहे, तर आता आपण कुठली स्ट्रॅटेजी वापरली? पहिल्या दोन स्ट्रॅटेजी वापरून झाल्या. आता काय म्हणते इथं, चौथी स्ट्रॅटेजी काय आपली? सिलेक्ट द बेस्ट आन्सर, जे एकदम बसते. आता वरच्याचं आपल्याला माहिती नाही आहे काय आहे, पण सायनोसिस आपल्याला माहिती आहे, पण इथे काय म्हणते, डिस्ट्रेसच होत आहे म्हणते, रेस्पिरेटरी डिस्ट्रेसच होत आहे म्हणते, तर एकदम तर सायनोसिस येणार नाही, बरोबर आहे. तर आपण काय करू, चौथा ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ. ठीक आहे, झालं, चुकलं तर चुकलं, पाहून घेऊ आपण. ठीक आहे, पण तसं नाही आहे, इथचं ऑप्शन 4च बरोबर आहे. आता मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण तुम्ही कोणाचे स्टुडंट आहे? मास्टरचे स्टुडंट आहे. मास्टर तुम्हाला बिलकुल बिना नॉलेजनं जाऊ देणार नाही, तर तुम्हाला मी रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम पहिले शिकूनच देतो, म्हणजे त्याचे सगळे साईन सिम्पटम तुम्हाला सांगून देतो, म्हणजे तुमचं चुकणारच नाही, एवढा विचार तुम्हाला कराच लागणार नाही. चलो, आरडीएस रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हा कोणामध्ये असते? प्रीमॅच्युअर बेबीमध्ये होत असते. प्रीमॅच्युअर काऊन? कारण त्याचं जे लंग्स असते ते बरोबर मॅच्युअर झालेले नसते प्रीमॅच्युअर बेबीचे. ठीक आहे, लंग्स मॅच्युअर नसते झाले, याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये सरफॅक्टंट म्हणजे एक केमिकल असते जे आपल्या अल्व्हिओलायमध्ये असते, जे काय करते, आपल्या अल्व्हिओलायला उघडून ठेवते, म्हणजे फुगा असते ना, फुगून ठेवते, फुगा फुसी नाही होत, तर फुगून ठेवण्याचं काम सरफॅक्टंट करते. आणि हे कवा बनते? जेव्हा बेबी मॅच्युअर होते तेव्हा बनते. आता हे बेबी मॅच्युअरच नाही झालाय, तर सरफॅक्टंट बनत नाही, म्हणून त्याला श्वास घ्यायला त्रास होते, त्याला काय म्हणतो आपण? आरडीएस, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. ठीक आहे, तर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम मध्ये काय काय सिम्पटम्स असतात ते तुम्हाला सांगतो मी. पहिलंच ते टकिपनिया, जे इथे ऑप्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर येते सायनोसिस, जे सुद्धा ऑप्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर आहे नेझल फ्लेअरिंगचा अर्थ होते नाकपुड्या मोठ्या मोठ्या करते ते श्वास घेतायच्या वेळेस, कारण त्याला प्रॉब्लेम जाते म्हणून. त्याच्यानंतर आहे ग्रंटिंग ड्युरिंग एक्सपायरेशन. श्वास सोडते ना तेव्हा असं घर असा आवाज येते. ठीक आहे, त्याच्यानंतर रिट्रॅक्शन म्हणजे त्याची चेस्ट जी आहे ना, ती मागच्या साईडला अशी झुकल्यासारखी, झटके मारल्यासारखी वाटते. ठीक आहे, रिट्रॅक्शन ऑफ रिब्स. त्याच्यानंतर येते हायपोथर्मिया पण येते, आणि ॲपनिया पण होऊ शकते. ॲपनिया म्हणजे श्वास बंद पण होऊ शकते. ठीक आहे, तर हे सगळे याचे सिम्पटम आहे. तर आता हे जर तुम्हाला माहित असते तर तुम्ही पटकन सिलेक्ट केलं असतं की बा नाही, टकिपनिया रिट्रॅक्शन दोन्ही बरोबर बसताय, पटकन आहे. पण जर माहिती नसेल तर आपल्याला चौथ्या नंबरची स्ट्रॅटेजी आपल्याला इथे कामी येते, सिलेक्ट द बेस्ट आन्सर. नाही माहिती आपल्याला त्याच्यातला बेस्ट आन्सर चूज करायचा, जे तुम्हाला माहिती आहे त्याच्या बेसिसवर, जे तुमचं नॉलेज आहे त्याच्या बेसिसवर. ठीक आहे, तर ही झाली आपली 4 नंबरची स्ट्रॅटेजी. आता तुम्हाला सांगतो 5व्या नंबरची स्ट्रॅटेजी. 5व्या नंबरची स्ट्रॅटेजी खूपच सिंपल आहे, म्हणजे ते तुम्ही दररोजच करू शकता. 5व्या नंबरची स्ट्रॅटेजी म्हणते प्रॅक्टिस.
काय म्हणते? प्रॅक्टिस. जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता तेवढे जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, रिगार्डलेस कशासाठी प्रिपेअर करताय सोडून द्या. रिगार्डलेस डीएमआरचे क्वेश्चन पेपर भेटताय ते पहा, त्याच्यानंतर एम्सचे भेटताय ते पहा, तुम्हाला टार्गेट आहे भेटताय ते पहा. जे बुक भेटते ते घ्यायचं आणि वाचायचं, असं एकदम विचार करत बसत नाही. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसान, म्हणजे असं विचार करा की दिवसाचे एक दिवसामध्ये 1 डे मध्ये किती 300 क्वेश्चन झाले पाहिजे आपले, 300 MCQ झाले पाहिजे, हे आपलं टार्गेट ठेवायचं. भागाभाग आणि लागायचं कामाला. तर आपले जे नर्सिंग आहे, बरोबर आहे, नर्सिंग किती क्वेश्चन येणार आहे? 40 क्वेश्चन येणार आहे ना. ह्या 40 क्वेश्चनवर जास्तीत जास्त फोकस करायचा. काऊन सांगतो तुम्हाला, ते ते क्वेश्चन जास्त आहे, ते 60 जास्त आहे. 60 जास्त वाटतं आपल्याला त्याच्याकडे पाहिल्यावर, 60 जास्त आहे रे बाबा. पण तुम्हाला सांगतो सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे 40 मध्येच राहणार आहे. कारण एक्झाम देणारे लोक कोणत्या फील्डचे? नर्सिंगचे आहे ना. मग फोकस कायच्यावर राहणार आहे? 40 वर राहणार आहे का 60 वर राहणार आहे? 60 वर नाही राहणार आहे. 60 आपल्याला लॉजिक लावायचं आहे, सब लॉजिक लावायचं इथं. ठीक आहे, तुम्हाला मी एक्झामच्या 2-4 दिवसाआधी एक व्हिडिओ टाकेन, मी त्याच्यात सगळ्या स्ट्रॅटेजी सांगेन तुम्हाला. मी कोणत्या? हे 60% सोडवायचा, तेवढंच करून जा तुम्ही. तर तुमचे 60% पैकी 50% तर परफेक्टच करून देतो मी. तुम्ही काहीच काळजी करू नका त्याची. ठीक आहे, पण सध्या तुम्ही कशावर फोकस करा? तुम्ही सध्या या 40 वर फोकस करा, कारण हे तुम्हाला ऑलरेडी येते. फक्त काय करायचं आहे? प्रॅक्टिस करून ते मेमरीमध्ये फिट करायचं. तुम्हाला आठवलं पाहिजे बस. ठीक आहे, चला हा प्रश्न प्रॅक्टिसवाला. विच न्यूट्रिएंट इज नॉट फाउंड इन एग्स? एगमध्ये कोणतं न्यूट्रिएंट फाउंड होत नाही म्हणते. आता आपण ज्या 4 स्ट्रॅटेजी शिकलो त्या स्ट्रॅटेजी इथं लावायच्या. पहिली स्ट्रॅटेजी, रीड क्वेश्चन केअरफुली. न्यूट्रिएंट नॉट फाउंड, बघा हाय गडबड केली नाही तर ना. एग्स म्हणलाय पण कोणतं नॉट फाउंड म्हणते, म्हणजे हा कसा काय निगेटिव्ह प्रश्न आहे. हा निगेटिव्ह. फाउंड विचारलाय का? नाही. काय भेटत नाही ते विचारलंय. चलो ठीक आहे, पहिली स्ट्रॅटेजी कामी आली आपली. प्रश्न आपण बरोबर वाचला. एलिमिनेट इनकरेक्ट ऑप्शन. आता जनरल विचार करा, एग मध्ये काय असते आपल्याला माहिती आहे? प्रोटीन असते बा, आणि येलोवाला फॅट असते, एवढं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर प्रोटीन आणि फॅटवाला ऑप्शन ठेवायचं, बाकी ऑप्शन हटवायचे. ठीक आहे, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि फॅट असते, कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन सी नसते. ठीक आहे, एक हटला ऑप्शन. दुसऱ्या याच्यात प्रोटीन आहे, तिसऱ्या याच्यात फॅट आहे, चौथ्या याच्यात प्रोटीन आहे. ठीक आहे, आपली दुसरी स्ट्रॅटेजी कामी आली. आपले ऑप्शन 4 वरून 3 झाले. ठीक आहे, तिसरी स्ट्रॅटेजी, आन्सर क्वेश्चन यू नो फर्स्ट. आपल्याला माहिती आहे एग पैकी. आता विचार करायचा, एग विषय आपल्याला काय काय माहिती आहे. तर एग मध्ये आपल्याला 2 गोष्टी माहिती आहे. याच्यात काय असते? प्रोटीन असते, दुसरं असते फॅट असते. ठीक आहे, आणि आपल्याला हे माहित आहे की 2 प्रकारचे विटॅमिन असते. आता ऑप्शन मध्ये विटॅमिन दिसतं ना, विटॅमिन सी होता, विटॅमिन डी होता. आणि 2 प्रकारचे विटॅमिन असते, तुम्हाला माहिती आहे ना. एक असते वॉटर सोल्युबल आणि दुसरं असते फॅट सोल्युबल. बरोबर आहे, वॉटर सोल्युबल मध्ये काय येते? बी आणि सी येते, आणि फॅट मध्ये ए, डी, ई आणि के. हे काय आहे? वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आता आपल्याला माहिती आहे ना ह्याच्यात फॅट आहे म्हणून, एवढं माहिती आहे आपल्याला. तर फॅट असन तर फॅट सोल्युबल विटॅमिन बी असन. तर ऑप्शन मध्ये कोणता विटॅमिन दिला? ऑप्शन मध्ये डी दिला आहे. ठीक आहे, तर डी आहे, फॅट सोल्युबल आहे, तर डी असू शकते. तर म्हणजे ऑप्शन सी आपला आन्सर असू शकते. आता याच्यात दोन्ही परफेक्ट झाले आपले, फॅट आहे आणि विटॅमिन डी आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला काय झालंय? माहीत झालंय. पण आता आपल्याला बघायचं काय? आपल्याला बघायचं आहे बाकी ऑप्शन बी बरोबर आहे का? प्रोटीन आणि कॅल्शियम बरोबर आहे का, किंवा प्रोटीन आणि आयर्न बरोबर आहे का. तर वापस जर आपण प्रश्नावर गेलो तर आपल्या लक्षात येईल की प्रश्नात काय विचारलंय? नॉट फाउंड विचारलंय. नॉट फाउंड. तर नॉट फाउंड म्हणजे काय? ते नाही आहे त्याच्यात. तर आपण पहिलेच एक ऑप्शन काय केलाय? एलिमिनेट केलाय. कोणतं? कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन सी नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे प्रोटीन आणि फॅट आहे. फॅट आहे म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. तर 3 बरोबर आहे, 1 नाही आहे. तर नॉट फाउंड वाला आपल्या ऑप्शनचं उत्तर भेटलं आपल्याला 3 स्ट्रॅटेजीमुळे. ठीक आहे, तर अशी जर स्ट्रॅटेजी तुम्ही लावली एक्झाम मध्ये तर तुमचे फटाफट आन्सर येते. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही ही स्ट्रॅटेजी लावा. 5वी स्ट्रॅटेजी प्रॅक्टिस. ठीक आहे, चलो नेक्स्ट जो प्रश्न आहे आपला. तर आपली नेक्स्ट स्ट्रॅटेजी, प्रश्नाआधी तुम्हाला सांगून देतो मी, 6वी स्ट्रॅटेजी व्हेरी इम्पॉर्टंट. आन्सर ऑल द क्वेश्चन्स. आन्सर ऑल द क्वेश्चन्स, येस, व्हेरी इम्पॉर्टंट. काही वेळा काय होते, आपण काय करतो की प्रश्न सोडून देतो कारण आपल्याला येत नाही बा, किंवा आपल्याला 2 ऑप्शन जास्त चांगले वाटत आहे की हे 2 ऑप्शन बरोबर आहे, पण 2 पैकी आपण डिसाईड करू शकत नाही तर सोडून देतो. किंवा एखादा प्रश्न असायचा त्याच्याविषयी आपल्याला माहितच नाही तर सोडून देतो. असं करायचं नाही, बिलकुलच नाही करायचं असं. सारेच प्रश्न सोडायचे. 100 प्रश्न आहे ना तुमच्याकडं, 100चे 100 सोडून यायचं, एकही सोडायचं नाही त्याच्यातला. ठीक आहे,
तर ही आपली स्ट्रॅटेजी आहे, 6वी स्ट्रॅटेजी. आता आपण जे 6 स्ट्रॅटेजी शिकलो, ह्या 6 स्ट्रॅटेजी आपण काय करायचं इथं लावायचं आहे. तसं तुम्हाला एखादा प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व करायसाठी तुमच्याकडं पहिली, दुसरी आणि चौथी हे जे स्ट्रॅटेजी हे एकदम बेस्ट स्ट्रॅटेजी. पहिली स्ट्रॅटेजी काय म्हणते, रीड केअरफुली. दुसरी स्ट्रॅटेजी काय म्हणते, एलिमिनेट करा म्हणते. आणि चौथी स्ट्रॅटेजी काय म्हणते, बेस्ट आन्सर सिलेक्ट करा म्हणते. ह्या 3च फॉलो करा तुम्ही कोणत्या क्वेश्चनसाठी, फटाफट तुमचे आन्सर येते. ठीक आहे. आणि बाकीच्या स्ट्रॅटेजी ज्या आहे 3 त्या प्रिपरेशनसाठी आहे. चला, रूल ऑफ 10 इज यूज फॉर. आता जर याचा मी आन्सर गडबडीत दिलं तर बिघडलं माझं काम, कारण रूल ऑफ 10 विचारलं इथं, बरोबर आहे. तर आपल्याला रूल ऑफ 9 माहित आहे. रूल ऑफ 9 कशात असते, मध्ये असते. पण इथं विचारलं रूल ऑफ 10, म्हणजे हे ते नाही, हे दुसरं काहीतरी आहे, बरोबर आहे. चलो, तर रूल ऑफ 10 पाहूया आपण. तर रूल ऑफ 10 कशात असते. पहिली स्ट्रॅटेजी, रीड द क्वेश्चन केअरफुली. वाचला बरोबर, वाचलो आपण, ठीक आहे, बर्न नाही केलं आपण. दुसरं, इम्प्लिमेंट इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला काय करायचे आहे, एलिमिनेट करायचे. आता परफोरेटेड ॲनस, TF, CHD आणि क्लेफ्ट लिप. आता कसं समजायचं बा आपल्याला तर काहीच येऊन नाही राहिलं याच्यातलं. कसं समजायचं, इनकरेक्ट ऑप्शन तर समजूनच नाही राहिलं. तर पहिले पाहायचं आपण CHD काय आहे, कोरोनरी हार्ट डिसीज. हा काहीतरी वेगळाच वाटत आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इम्परफोरेटेड ॲनस, क्लेफ्ट लिप. आणि हे काय आहे, TF म्हणजे होते ट्रॉकिओ इसोफॅगस फिस्चुला. म्हणजे काय होते, हे ट्रॉकिया आहे आणि हे इसोफेगस आहे. याच्यामध्ये अशी काय म्हणते, ट्यूब बनते. ठीक आहे, त्याला म्हणते इसोफेगस फिस्चुला, TF. आणि क्लेफ्ट लिप दिला आहे. आता मला असं वाटत आहे की बा हे 3 जे आहे ना पेडियाट्रिकचं आहे, हे पेडियाट्रिकमध्ये होते. ठीक आहे. CHD जे आहे ना हे कॉमन नाही आहे पेडियाट्रिकमध्ये. कोरोनरी कोरोनरीचा डिसीज नाही होत, इथं टेट्रोलॉजी ऑफ फॅलेट होते, डायरेक्ट होईल. तर हा मला वेगळा वाटत आहे, तर याला आपण काढून टाकू. ठीक आहे. तर आपली सेकंड स्ट्रॅटेजी लागली, एकाला काढला आपण. चौथी स्ट्रॅटेजी लावू आपण. पहिली लावली रीड केलं, दुसरी लावली एलिमिनेट केलं, चौथी स्ट्रॅटेजी लावू आता आपण काय, सिलेक्ट द बेस्ट आन्सर. तर याच्यातली बेस्ट आन्सर कोणतं असू शकते. तर इथं काय म्हणलं आहे क्वेश्चनमध्ये, रूल ऑफ 10. तर आता इथं कुठंच लागत नाही बा, रूल ऑफ 10 कशात राहणार आहे. पण तुम्ही जर थोडंसं पेडियाट्रिक वाचलं असेल, थोडंसं, तर जेव्हा असेसमेंट करतो आपण कशाचं, बच्चूचं असेसमेंट करतो, तर त्याच्यात रूल ऑफ 10 येते. रूल ऑफ 10 येते. तर असेसमेंट करताना कशाचं असेसमेंट करावं लागते, परफोरेटेड ॲनसचं असेसमेंट करावं लागते का नाही, याची डायरेक्ट सर्जरी होते, तर हे तर नाही आहे. TESचं असेसमेंट करावं लागते का, हो, पण त्याच्यात काय असते, त्याच्यात टाईप असते. तर टाईपमध्ये रूल ऑफ 10 लागत नाही. तर क्लेफ्ट लिपमध्ये असेसमेंट होते का, हो, क्लेफ्ट लिपमध्ये डायरेक्ट सर्जरी नाही करत, पहिले त्याचं काय करते, असेसमेंट करते आणि मग त्याला सर्जरीला नेते. ठीक आहे, मग नेते सर्जरी, पहिले असेसमेंट करते. तर मग याचा आन्सर काय असू शकते, क्लेफ्ट लिप असू शकते. आता हे मी लॉजिक लावून काढलं, मला थोडं माहित होतं, मी लॉजिक लावलं त्याच्यात. ठीक आहे, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे, कारण तुम्हाला मी काय सांगितली आहे, 5वी स्ट्रॅटेजी प्रॅक्टिस करा हे सांगितले, बरोबर आहे. तर तुम्ही जर प्रॅक्टिस करसाल तर मग तुम्हाला याचं उत्तर पटकनच येते. एवढं ते दिमाग लॉजिक बसतच नाही. याचं लिफ्ट काय, क्लेफ्ट लिप. तुम्हाला सांगतो क्लेफ्ट लिप बद्दल थोडंसं. तर क्लेफ्ट लिप तुम्हाला माहिती आहे, बच्चूमध्ये होत असते. जो बच्चू जन्मते त्याचं काय असते की त्याचं जे लिप असते त्याच्यामध्ये गॅप राहून जाते, बरोबर आहे. तर हे जे जॉईन करतो ना आपण, याच्यासाठी काय करतो, आपण सर्जरी करत असतो. म्हणजे आपण नाही, डॉक्टर करत असते, सर्जरी करत असतो पण आपण याच्यासाठी. ठीक आहे. तर जे बच्चू आहे ते त्या सर्जरीसाठी रेडी आहे का नाही, त्याच्यासाठी हे असेसमेंट केलं जाते. ठीक आहे, असेसमेंट. तर त्याच्यात रूल ऑफ 10 वापरला जाते. ठीक आहे, रूल ऑफ 10 वापरला जाते. ठीक आहे. तर म्हणजे रूल ऑफ 10 मध्ये मग काय येते बा, तर त्या बच्चूचं जे वेट आहे ते किती असलं पाहिजे, 10 पाऊंड्स किंवा LB एवढं असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं वय किती असलं पाहिजे, तर तो कमीत कमी 10 वीक ओल्ड असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं HB जे आहे, हिमोग्लोबिन, ते त्याचं 10 ग्राम असलं पाहिजे.
ठीक आहे, 10 ग्राम HB असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं जे WBC काउंट आहे त्याच्या बॉडीमधला, तो किती असला पाहिजे, तो मोर दॅन 10,000 असला पाहिजे. तर हे काय आहे, हे रूल ऑफ 10 आहे. हा रूल ऑफ 10 सॅटिस्फाय झाला का त्याचं काय करते, सर्जरी करते त्या लेकराची. ठीक आहे, तर ते आपलं क्लेफ्ट लिप. तर आजच्या क्लासमध्ये काय काय शिकलो आपण, स्ट्रॅटेजी शिकलो. ठीक आहे, कोणती स्ट्रॅटेजी, पहिली स्ट्रॅटेजी एकदा तुम्हाला रिवाइज करून देतो. रीड द क्वेश्चन केअरफुली. ठीक आहे, पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी काय आपली, एलिमिनेट करा कोणतं, इनकरेक्ट ऑप्शन. तिसरी स्ट्रॅटेजी काय आपली, त्या प्रश्नाचं उत्तर द्या, आन्सर द क्वेश्चन यू नो फर्स्ट. ज्या प्रश्नाचं उत्तर पहिले येतं आपल्याला ते पहिले सोडवायचं. ठीक आहे, बाकीचं सोडून द्यायचे, नंतर करायचं. त्याच्यानंतर सिलेक्ट द बेस्ट आन्सर. आपल्याला वाटतंय का चारही ऑप्शन बरोबर आहे, मग त्याच्यातलं पाहायचं की सर्वात बेस्ट वाला आन्सर कोणता आहे आणि ते सिलेक्ट करायचं ऑप्शन. ठीक आहे, पाचवी स्ट्रॅटेजी जे आता लागू पडते तुम्हाला, प्रॅक्टिस, जेवढी जास्त प्रॅक्टिस होऊ शकते तेवढी जास्त प्रॅक्टिस करा. आणि सहावं कोणतं आहे आपलं, आन्सर ऑल द क्वेश्चन्स. ठीक आहे, हे एकदम बेस्ट स्ट्रॅटेजी राहील तुमच्यासाठी. 6 हे फॉलो करा आणि पास व्हा आणि घ्या. 52 पैकी एक जागा घेऊन घ्या, जाऊ द्या.